हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय भीम जय शिवराय. तर ताई तुम्ही म्हणला होता की तुम्ही ना हो कमेंट मधल्या ताई हो. बरं ताई तुम्ही मी कशी दिसते सांगा आता. दिसायला लागली का? तर त्या ताई मला म्हणते द्या तू नटत नाही काय नाही, जरा नटवून पटवून व्हिडिओ करत जा. मग मी म्हणलं आज नटावं तर व्हिडिओला सुरुवात करावं, त्याच्यामुळे मी सकाळी व्हिडिओच टाकला नाही. आता मग टाकते की आता चांगली दिसतं का? त्याच्यावर काय जम्पर नाही, त्याच्यामुळं ही दुसऱ्या साडीवरलाच घातलाय. तर कसं दिसतंय सांगा ताई, आणि सगळ्यांनी सांगा मी कमेंटमध्ये कशी दिसते. या आबाळ तर आलंय असं. आज काय काम नव्हतं तर एक खेप केली खाली 2 मजल्यावर टाकली बघा सकाळी. हा काय मला म्हणते हा हा तर बघा तुमचं दाजीबा तिकडं आहे तर दवाखान्यात करून आली बरं का. दवाखान्यात आल्यावर फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यावर मग आता अशी नटली ना, अशी नटल्यावर मग आता व्हिडिओ चालू करायला सुरुवात केली. हा का आहे का तर चापती काय नाही तर म्हणून अशी साधी सिंपल आपली येणी असली. तर लेकरांचं चाललंय घरात राडा करायचा. तर आपल्याला कवा चेक करतायच, मला भिंगतायच बा. काय म्हणला डॉक्टर म्हणला लय भाकरी खाल्ल्यामुळे मला पेट झालं. बघा आहे का ते असं बोलतात व आडोगच बोलतात, सरळ तर कधी बोलतच नाही. तर आता कामाने जेवण ती मिळत नाही, त्याच्यामुळं काय जेवायला काय मिळत नाही टाइम. मग त्याच्यामुळं आता झालंय पित्त. त्याच्यामुळं पित्त झालंय. मग आता औषधं गोळ्या आणल्या ते केलं तर तिथला तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच मी दवाखान्यातला काढलेला. परत मालकाची इथं घरी गेलेली ती दाखवतीच ह्याच्यात. बघा बघा दिसतंय की घाम. अहो आंघोळ केल्याने दिसतंय व ती घाम. घामच लय आलाय तर काय करू मी तरी. मग पुसा की ती घाम. तर आपल्याला खुशखबर, यांची गाडी कॅन्सल. तर आता ती फक्त माझ्यासाठीच घ्यायचंय काहीतरी. तर सरप्राईज देणारच आहे तुम्हाला मी अजून 4 दिवसांना. हो तर घरात कालवा उठलाय. उठ बापडीचा रोजच आहे आपल्या. काय मिटवली भांडणं, त्याच्यामुळं कॅमेरा काय बंद झाला बंद केलता. तर बघा आमचं नुकसान किती झाले फळाचं तुम्हाला दाखवते. हो का ही कागद वाऱ्यानं ती सगळी झाकलेली सुद्धा ह्याच्यावर राहिले नाही. ही सगळं फेकून द्यायचं काय सुद्धा नाही. तर त्यावर अजून त्यात खडंग्या पडले ते आमचे किती लय खडंग्या 3 पडलेल्या आहेत. ही काय आज तर पाऊस आला तर आज तर काय राहतच नाही. तर का इथं तर सगळं झोपलेलंच आहे. हो का कसं संगच लावलं होतं दोन्ही खड. तर दोन्ही खड पडलेच नाही. तर एवढा राडा उचलायचा आणि ह्याच्या खाली अजून थापाई आहे एक. परत जागा पुरत नव्हती म्हणून बघा इकडे पाय राहते ते. हो का जागा पुरत नव्हती म्हणून इकडे लावलेलं. तर ही सुद्धा आता रात्री अचानकच आला 11:30 वाजल्या होत्या आणि अचानकच आलं त्याच्यामुळं लयच अवघड. तर बघा ही कागद सुद्धा फाटला सगळा. कागद फाटून झालं म्हणजे त्या खालच्या इटाला आख्या एक इट भिजून ती दुसऱ्या इटाला पाणी लागले. त्यामुळं त्यानं काय दम धरला नाही. आणि रानं कशी आहे ती खड्ड्यात असल्यामुळं ते दम धरला नाही पडलं. तर मला लय चक्कर येते. ते डॉक्टर म्हणलं ते बघू नाहीच फरक पडला चक्करला तर सलाईन लावू. तर म्हणलं लावू म्हणलं. तुम्हाला इकडे दाखवते. लय पाऊस झाले असल्यामुळे इकडं सगळं पाणी ते हे झालं साचलं होतं. तर अशी तिथनं
इकडून अशी चारी चालली बघा. मी तुमच्याकडे बघते तरी कॅमेरा चालू केला तरी भिंगत येत गरा 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 किती पण. तर का अशी इकडून अशी चारी काढून दिली ना का इकडं असं JCB आणून. तर ही दिवसात आपला एका कडेला घेतलाय सगळा असंही केलं. असं वाटतंय की 10 रुपयाला माणूस कसं असतं ते आणि ते कसं भिंगतं तसं भिंगायला लागले. लय म्हणजे लयच. हो का हो का हाय का हो का हो का का व काठी घेऊनच हा काठी घेऊन मला वाटलं मला मारा आलं तर का काय काठी घेऊन हा मग दाखवलं हो त्यांना पावसा पाण्याचं कसं का किती कागद फडती फाटला काय ते फड पडले ते कागद फाटले ती मग पावसासाठी किती चारी काढली तसं. तर चला आता का बोला नाही. तर ताई बघा की ढकलू नका. तर ताई असं नटल्यावर तुम्हाला बरं वाटतंय का तेवढं सांगा मला हाय का ना. आजारी आहे तरी नटलीच असू द्या म्हणलं तुमच्या तुम्ही जसं सांगता तुम्ही मला सांगताय ते चांगल्यासाठी सांगताय वाईटासाठी सांगत नाही. तुम्ही माझ्या बहिणीसारखा असाल आईसारखा असाल त्यामुळं मला काय राग येत नाही. फक्त तुम्हाला मी फक्त आणि मी बोललेलं तुम्हाला राग येते तर काय करायचं. मला नाही येत तुमच्या बोलण्याचा राग ना काय नाही आहे का ना. तर चला आता बघा मला मागणं एक एक रपाटा हाणायला लागलं तर काय करा मग कसं लागतंय ती बघायला. हां आबाळले आले आता बघे 5 वाजले ते आणि असला आबाळ आहे हो का. बोलतात आणि रपाटा देतात ते काय येडवणी आहे का की मुदाम करते का काय माहिती. होय 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 होय. तर चला आता सगळ्याला बाय. बघा दवाखान्यात घेतल्या गोळ्या ती तसंच आणलं मला तरी कुंभार म्हणून बघतो एकदा. तर चला आता घरी. तर आम्ही मालकाच्या घरी दवाखाना केला डॉक्टरचं पैसे देऊन जायचं म्हणलं आता मालकाच्या इथं आल्यावर आलंच मध्ये कुठं का पण येतच मध्ये. तर गोळ्याची तुम्हाला तर दाखवले त्या. तर बघा ना ते 2 मुलाच्या अभ्यासाचं पुस्तक आहे ते किती आहे तेव्हा. तर खेळायची अजून काय पोटात आणच नाही अजून नको काय जेवण करून खा की गोळ्या. गोळ्याचं नाही काय खायचं. आज कामाला सुट्टी द्यायची आणि हे करायचं. कसं याला वास सुटतो काय माहिती. मोबाईल हातात धरला म्हणलं का आलेला असते.